मंडळी नमस्कार. मी उमेश पोहदरी, राहणारी होती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. माझा मोबाईल नंबर 9767 515410. मंडळी मी SRT शेती करतो. SRT शेती म्हणजे सगुणा रिजेनरेटिव्ह टेक्निक. त्याला तुम्ही शून्य मशागत तंत्र किंवा विना नांगरणीची शेती असंही म्हणू शकता. यामध्ये काय करायचं, एकदा शेती नांगरटी करून रोटावेटर मारून बेड तयार करायचे आहे आणि पुढील 15 ते 20 वर्षे किंवा 30 वर्षेपर्यंत आपल्याला तेच बेड ठेवायचे आहे, ज्यामध्ये आपण मधामध्ये कोणतंही कल्टिवेशन न करता डवरण निंदण असं कोणतंही करत नाही. फक्त बेडवर तणनाशकाच्या भुरशीवर आपण शेती करतो आणि जुन्या पिकाचे बुडके हे जमिनीला देतो खाद्य म्हणून, ज्याच्यापासून आपलं जीवाणूचं खाद्य आहे. याच्यामध्ये एक तर कसं आहे, आपली जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीचा सेंद्रिय कार्बन जे ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो तो आपला वाढतो. जो आता आपल्या विदर्भातला जमिनीचा सेंद्रिय कार्बन जे आहे तो 0.2 ते 0.3 झालेला आहे. जमीन नापीक झालेली आहे. त्या SRT तंत्रामध्ये आपण जमीन सुपीक करतो, जमिनीचा पोत सुधारतो आणि त्याच्यावर आपण पिकं घेतो. जसे आपले दरवर्षी होणारे खर्च, ट्रॅक्टरचा खर्च हा कायमस्वरूपी थांबलेला आहे. मजुरावर आपली जी अवलंबितता आहे ते 80% कमी होते. दुसरी गोष्ट, तणनाशकाने आपण शेती करतो तर तणनाशकाचा कोणताही विपरीत परिणाम आपल्या जमिनीवर होत नाही. हे मी सिद्ध केलेलं आहे, 5 वर्ष झालेलं आहे. आपल्या तंत्रामध्ये महाराष्ट्रात बरेच शेतकरी आहे. त्यामध्ये आमची जी सगुणा SRT तंत्र आहे ती कोकणातील रायगड जिल्ह्यामधील आहे आणि यामध्ये आपण बरेचसे पिकं घेतो. 59 प्रकारचे पिकं आपण यामध्ये घेतो. माझ्या गावामध्ये शेतीवर मी महिन्यातून 3 रविवार शेतकऱ्यासाठी शेतीशाळा घेत असतो, ज्यामध्ये शेतकऱ्यांना पूर्ण माहिती, बेड कसे करायचे, पिकाचं नियोजन, त्याचं उगवणी, सगळी माहिती आम्ही तिथे देत असतो. आणि यामध्ये आपण फक्त विशेष म्हणजे आमच्या तंत्रामध्ये विकायचं काहीच नाही, शेतकऱ्याचा खर्च कसा कमी होईल त्या दृष्टीने आम्ही काम करतो. त्यातल्या त्यात मी एक शेतकरी असून मी स्वतः इथं स्टॉल लावलेला आहे. इथे आता 200-250 स्टॉल आहे, पण प्रत्येक स्टॉलवर काही ना काही विकण्यासाठी आहे. पण इथे आमच्यापाशी फक्त माझ्या शेतातली माती आणि पारंपरिक माती अशी दोनच आहे. हे बघा, ही जी पारंपरिक माती आहे हे आपण दरवर्षी नागरून हिला कडक आणून टाकलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपली सुपीकता बिलकुल ठेवलेली नाही. आणि ही आपली 5 वर्ष नांगरलेली माती आहे, याच्यामध्ये आपली सगळी माती अशी भुसभुशीत झालेली आहे. याच्यामध्ये जीवाणूचं प्रमाण वाढलेलं आहे, गांडुळाचं प्रमाण वाढलेलं आहे, ज्याच्यामुळे आपली जमीन सुपीक होते. आणि विशेष की आपल्या जमिनीतील सुपीक मातीचा एकही कण शेताबाहेर वाहून जात नाही. हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि महत्त्वाचं सगळंच म्हणजे इथे आमच्यापाशी विकायचं काहीच नाही. आम्ही स्वखर्चाने इथे प्रदर्शनात आलो आहे आणि इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं आहे. ज्यांना SRT करायची आहे त्यांनी माझा नंबर पुन्हा मी एकदा सांगत, आमचे SRTचे ग्रुप पण खूप केलेले आहे मी स्वतः, त्याच्यामध्ये तुम्ही मला कॉल करून आपलं नाव त्याच्यामध्ये नोंदवू शकता. माझा नंबर परत एकदा सांगतो, 97 67 51 54 10. राहणारी येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ, माझं गाव आणि माझं नाव उमेश पोहदोरे. तुम्ही कधीपासून करता हे? मला हे 5 वर्ष झाली. या जूनपासून माझं 6 वर्ष होईल. माझं 28 एकर पूर्ण क्षेत्र SRT खाली आहे. आणि आज महाराष्ट्रातले 30 ते 40 हजार शेतकरी माझ्या संपर्कात असून बऱ्याच शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करतो. कोणकोणती पिकं घेता? याच्यामध्ये आपण सोयाबीन, तूर, चना, कपाशी, ज्वारी, हळद, अद्रक, सगळे पिकं जे आहे आपल्या 60 प्रकारचे पिकं याच्यात फळबागासुद्धा आहे. सगळे पिकं हे SRTमध्ये येतात. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी. आमचं एकच तंत्र आहे की शेती बलवान, पीक पहिलवान आणि शेतकरी धनवान, तन देई धन हा आमचा नारा आहे. नमस्कार.